आणि यानंतर महत्त्वाची बातमी बीडमधून। बीड जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष विराजमान झालाय। धनंजय मुंडेंवर पंकजा मुंडेंनी मात केली आहे। 34 सदस्यांच्या पाठिंब्यावर जे आहे ते भाजपचा अध्यक्ष इथे निवडून आलाय। भाजपच्या सविता गोल्हार या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत। धनंजय मुंडेंसाठी हा अतिशय मोठा धक्का आहे। बीड जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष विराजमान झालाय। धनंजय मुंडेंवर पंकजा मुंडेंनी मात केली आहे। 34 सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपचा अध्यक्ष इथे निवडून आलाय। भाजपच्या सविता गोल्हार या ज्या आहेत त्या अध्यक्षपदी इथे विराजमान झाल्यात। त्यामुळे धनंजय मुंडेंना हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल। सविता गोल्हार या भाजपच्या आहेत त्या अध्यक्षपदी आता विराजमान झाल्यात। 34 सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपचा अध्यक्ष इथे निवडून आलाय। उद्धव मोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उद्धव, काय अधिक माहिती आहे? धनंजय मुंडेंवर पंकजा मुंडेंनी अशा प्रकारे मात केली आहे, काय सांगा? ज्योती, खरं जर बघितलं तर निकालानंतर असं चित्र स्पष्ट झालं की राष्ट्रवादीला सर्वात अधिक जागा ज्या आहेत ते बीडमध्ये मिळाल्या होत्या। मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा जो पराभव होता तो देखील मान्य केला होता। या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी राजीनामा देऊ केला होता। मात्र तरी देखील त्यांनी हरलेली बाजी सावरलेली आपल्याला या ठिकाणी दिसते, कारण की राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आणि एक गट वेगळा पडला। सुरेश धस जे आहेत ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि त्यांनी थेट आज पंकजा मुंडे यांना 5 सदस्यांची मदत केलेली आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेलाही भाजपाने सोबत घेण्यामध्ये यशस्वी झालेली आहे। त्यामुळं त्यांच्या ज्या सविता गोल्हार आहेत ह्या 34 मते घेऊन विजय झाल्यात। तो उपाध्यक्ष शिवसंग्रामचे जयश्रीताई मस्के ह्या झालेल्या आहेत। कुठं ना कुठं धनंजय मुंडेंना या सगळ्या निवड प्रक्रियेतून मोठा धक्का बसल्याची परिस्थिती आहे, कारण की धनंजय मुंडेंनी सुरुवातीला ही बाजी जिंकली होती। मात्र पंकजा मुंडेंनी हारून सुद्धा विजय प्राप्त केल्याचं चित्र सध्या बीडमध्ये आहे। त्यामुळे कुठं मुंडे विरुद्ध मुंडे या संघर्षामध्ये आता या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी बाजी मारलेली आहे। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी उद्धव। मुंडे विरुद्ध मुंडे अशा लढतीत जे आहे ते पंकजा मुंडेंनी यावेळी बाजी मारली आहे। बीड जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष विराजमान झालेला आहे। सविता गोल्हार यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतलेली आहेत।